नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम न्यूज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगवले आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपली आजची घटना महाराष्ट्र पोलीस दलातील एक दबंग अधिकारी प्रदीप शर्मा यांची आहे। एकेकाळच्या गँगस्टरचा कर्दनकाळ समजला जाणारा हा पोलीस अधिकारी, ज्यांच्या नावावर 100 पेक्षा जास्त एन्काउंटर केले असे ते प्रदीप शर्मा। याच अधिकाऱ्याने अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल कासकरला जेलची हवा खायला लावली। त्यांची पोलीस कारकीर्द तितकीच वादग्रस्त ठरली। त्याच प्रदीप शर्मा यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2006च्या लखन भैया या खोट्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। जाणून घेऊ लखन भैया कोण, त्याचा एन्काउंटर आणि त्यातील प्रदीप शर्मांचा रोल आणि जन्मठेपेची शिक्षा याची संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी। पोटा पाण्यासाठी तो 90च्या दशकात मुंबईमध्ये आला। तेव्हा मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची मोठ्या प्रमाणात दहशत होती। तेव्हा मुंबईतल्या 2 मुख्य गँग समजल्या जायच्या। त्यात होती दाऊद इब्राहिमची डी कंपनी आणि त्यातूनच बाहेर पडून तयार झालेली छोटा राजनची कंपनी। दाऊदपासून वेगळं झाल्यानंतर छोटा राजननं मुंबईमध्ये वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली। याच दरम्यान लखन भैया छोटा राजन गँगच्या संपर्कात आला आणि बघता बघता छोटा राजनचा खास माणूसही झाला। खंडणी, वसुली, तस्करी, शस्त्रांचा व्यवहार अशा अनेक कामे लखन भैया छोटा राजनसाठी करायचा। पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर खुनाचे 12 गुन्हे दाखल होते। एकूण 19 गुन्ह्यात लखन भैयाचे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर होते। 1989ला लखन भैया आणि त्याच्या एका मित्राकडे शस्त्र सापडल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली। 1997पर्यंत अशा अनेक प्रकरणांमुळे पोलिसांनी लखन भैयावर कारवाई केली। जेलमधून बाहेर आल्यावर लखन भैयाने रिअल इस्टेटचा व्यवसाय चालू केला, पण तरीही पोलिसांची त्याच्यावर नजर होतीच। बरेच दिवस गेले तरी लखन भैया व त्यांनी केलेल्या गुन्ह्याची काहीही चर्चा होत नव्हती। पण छोट्या राजनच्या टोळीचं नाव दबक्या आवाजात घेतलं जायचं। त्याचं मुंबईमधील नेटवर्क ॲक्टिव्ह असल्याची चर्चा व्हायची। अशातच 11 नोव्हेंबर 2006चा दिवस, त्या दिवशी लखन भैया आणि त्याचा मित्र अनिल भेंडाला त्याचा संबंध छोटा राजनशी असल्याच्या कारणावरून अटक केली। तेव्हाचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा या पथकाचे नेतृत्व करत होते। या अटकेनंतर काही तासात एक बातमी आली। ती होती लखन भैयाच्या एन्काउंटरची। अंधेरी वर्सोव्यातल्या नानाहारीजवळ लखन भैयाचा एन्काउंटर करण्यात आला। लखनला चौकशीसाठी घेऊन जाताना त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलिसांनी या एन्काउंटरबद्दल दिली। या एन्काउंटरचं नेतृत्वही प्रदीप शर्मा यांनीच केलं होतं। त्यामुळे 100 पेक्षा जास्त एन्काउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्या नावावर आणखी एक एन्काउंटर लावले गेले। तेव्हा त्याबद्दलच्या बातम्या यायला सुरुवात झाली। पण या एन्काउंटरला वेगळं वळण लागले ते म्हणजे लखन भैयाचा भाऊ। एन्काउंटरच्या दुसऱ्याच दिवशी लखनचा भाऊ ॲडव्होकेट रामप्रसाद गुप्ता यांनी माध्यमांना बातमी दिली की माझ्या भावाचा एन्काउंटर झाला नसून त्याचा खून करण्यात आला आहे। पोलीस जेव्हा लखन भैयाला घेऊन गेले तेव्हा त्यांचा वेगळा काहीतरी कट असल्याचा संशय मला आला होता, असे त्याने सांगितले। तेव्हा ताबडतोब तेव्हाचे पोलीस आयुक्त A.N. रॉय यांना टेलिग्राफ आणि फॅक्स करून या प्रकरणाची माहिती दिली होती। नुसतं बोलून न थांबता गुप्ता यांनी प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्याच तक्रारीमुळे लखन भैया एन्काउंटरला एक वेगळं वळण मिळालं। ते होतं लखन भैया याचा खून। आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयाने फेब्रुवारी 2008मध्ये या एन्काउंटर प्रकरणाचे मॅजिस्टरी आदेश दिले। तेव्हा मॅजिस्टरने
आपल्या अहवालात हे एन्काउंटर नसून खून आहे असे नोंदवले। त्यामुळे गुप्ता यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे समोर आले। प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या पदाचा आणि वर्दीचा गैरवापर करत एन्काउंटरच्या नावाखाली लखन भैयाचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला। तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजलं। याचा परिणाम म्हणून 2008 साली प्रदीप शर्मा यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलं। पण जरी हत्या होती तर त्यामागचे कारण पुढे येत नव्हते। त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सप्टेंबर 2009 मध्ये तत्कालीन पोलीस उपायुक्त के प्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केली। SITच्या चौकशीत हे एन्काउंटर नसून सुपारी घेऊन करण्यात आलेली हत्या असल्याचे समोर आले। असे आरोप प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीमवर लावण्यात आले। रिअल इस्टेट व्यवसाय करत असताना त्याचा जोडीदार जनार्दन भानगे यांच्यासोबत त्याचा वाद झाला होता। त्यावेळी लखनचा काटा काढण्यासाठी जनार्दनने प्रदीप शर्मा यांना लखनला मारण्यासाठी सुपारी दिल्याचे चौकशीत समोर आले। तेव्हा मात्र एन्काउंटरची ही घटना खोटी असल्याचे समोर आले। प्रदीप शर्माला या सगळ्यात मुख्य आरोपी ठरवण्यात आलं। 8 जानेवारी 2010ला या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप शर्मा यांच्यासह 22 जणांना SIT कडून अटक करण्यात आली। यामध्ये 13 पोलीस अधिकारी आणि 8 सामान्य नागरिकांचा समावेश होता। सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। लखनचा भाऊ वकील रामप्रसाद गुप्ता स्वतः ही केस लढवत होते। दोन्ही बाजूच्या तब्बल 112 जणांचे जबाब नोंदवण्यात आले। लखन भैयासोबत ज्याला अटक करण्यात आली होती तो अनिल भेंडे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता। अनिल भेंडेला आधी अंधेरी नंतर कोल्हापूरला तुरुंगात ठेवण्यात आलं। त्यानंतर त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। 13 मार्च 2011ला अनिल भेडाची या प्रकरणात साक्ष होती। अनिल भेडा त्या दिवशी न्यायालयात आलाच नाही। तो कुठे गेला, त्याचा काय झालं याचा शोध सुरू झाला आणि 4 दिवसांनी बातमी आली खोट्या एन्काउंटरचा मुख्य साक्षीदार अनिल भेडेच्या हत्येची। पालघर जिल्ह्यातील वाडा येथील फार्म हाऊसवर अनिलचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की DNA टेस्ट करून त्याची ओळख पटवण्यात आली। अनिल भेडाच्या हत्येनंतर रामप्रसाद गुप्ता यांच्या आरोपांना बळ मिळालं। या प्रकरणी सुनावणीला वेग आला। जुलै 2013मध्ये 22 आरोपींपैकी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांना हत्येच्या आरोपाखाली तर जनार्दनला व इतर 18 जणांना हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पोलिसांना जन्मठेप झाल्याचे हे पहिलेच प्रकरण मानले गेले। पण मुख्य आरोपी असलेल्या प्रदीप शर्मा यांची मात्र सुटका झाली। लखन भैयाच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या प्रदीप शर्मांच्या बंदुकीतून चालल्या नसल्याचे न्यायालयाने म्हटले। त्यावेळी ठोस पुराव्यांअभावी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पण रामप्रसाद गुप्ता यांनी शर्मा यांच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली। तत्कालीन राज्य सरकारनेही न्यायालयात शर्मा यांच्या सुटकेविरोधात बाजू मांडली। 10 वर्षांपेक्षाही जास्त काळ न्यायालयात लढाई सुरू होती। या काळात प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2019ला नालासोपारा विधानसभा निवडणूकही लढवली। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023ला या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता। त्यानंतर 19 मार्च 2024ला या प्रकरणाचा निकाल सुनावला। 867 पानी निकालात उच्च न्यायालयाने शर्मा यांच्या सुटकेचे सत्र न्यायालयाने दिलेले आदेश फेटाळून लावले। पोलीस पथकाची स्थापना, लखन भैयाची अटक आणि एन्काउंटर हे सगळं संशयास्पद आणि बनावट असल्याचं न्यायालयाने म्हटले। प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। लखनवर कितीही गुन्हे दाखल असले म्हणून त्यांना मारण्याचं लायसन्स पोलिसांना कदापि नाही असे म्हणत
ही जाणून बुजून केलेली हत्या असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे। अनिल बेहडाच्या हत्येबद्दलही न्यायालयाने पोलिसांवर ताशोरे ओढले। एका मुख्य साक्षीदाराचे प्राण गेले तरी त्याच्या विरोधात आजपर्यंत एकही तक्रार दाखल झाली नाही। ही लज्जास्पद गोष्ट असून न्यायाची चेष्टा आहे असे न्यायालयाने म्हटले आहे। निकालानंतर 3 आठवड्यात प्रदीप शर्मांना शरण येण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत। न्यायालयाच्या या निकालानंतर 18 वर्षानंतर आपल्या भावाला न्याय मिळवून दिल्याचं समाधान रामप्रसाद गुप्ता यांना आहे। प्रदीप शर्मा यांनी केलेले अनेक गँगस्टरचे एन्काउंटर, त्यामुळे त्यांची ओळख आगळीवेगळी तयार झाली होती। त्यांनी अंडरवर्ल्डमध्ये छोटा राजनला प्रचंड बेजार केलं होतं। त्यांनी जेव्हा लखन भैया यांचा एन्काउंटर केला तेव्हा तो त्यांच्या कारकिर्दीतील 112वा एन्काउंटर होता। मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद, धन्यवाद।